नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8वी पॅट परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करतोय. तर सेमी इंग्लिशची ही क्वेश्चन पेपर आहे. तर सेमी इंग्लिशची प्रश्नपत्रिका आपण जरा नीट समजून घेऊयात. ही प्रश्नपत्रिका जी आहे अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. तर हे प्रश्न जे आहे बरेचसे रिपीट होतात, त्यामुळे याच टाईपची प्रश्नपत्रिका येईल. आपण नीट समजून घेऊयात ही प्रश्नपत्रिका. प्रश्न जे आहेत त्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू. बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे आपल्याकडे, पहिली गोष्ट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तोंडी परीक्षा पण असते आणि रिटर्न टेस्ट पण असते. आपण रिटर्न टेस्टवरती चर्चा करूयात. रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन रिपीट होतात, जसं की राईट द नंबर इन वर्ड. हा प्रश्न तुम्हाला 100% येतो. कुठलाही एखादा शब्द नंबर जो आहे तो वर्डमध्ये लिहा. आता इथं 60,512 आहे. काय इथं 60,000 500 512 60,512 आपल्याला लिहायचं आहे. बी जो आहे राईट द नंबर इन फिगर. आता हा जो नंबर आहे 25,025 बघा, 25,025 हा नंबर तुम्हाला फिगरमध्ये लिहायचा. एकदम सोपा आहे मित्रांनो. हे दोन प्रश्न कंपल्सरी असतात. एक तर नंबर वर्डमध्ये लिहा किंवा नंबर फिगरमध्ये लिहा. असे प्रश्न आपल्याला येत राहतात. एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर इज गिवन, राईट द नंबर. आता नंबर लिहायचा आहे. इथं 90,000 आहे, 9 वरती 40, 800 आहे, 8 वर 20 आणि आपला 4 आहे. सम करा, 40809 झाला, 90804. अशा पद्धतीने हे आन्सर तुम्ही लिहू शकता. एकदम सिंपल आहे. किंवा कधी कधी तुम्हाला अशा प्रकारे नंबर दिला जाईल आणि त्याचा एक्सपांड फॉर्म लिहा असं तुम्हाला विचारलं जाईल. नंबर बदलेल, आकडे बदलतील, परंतु गणित हीच राहतील. इथं बघा ऍडिशन करायचे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन ह्या बेसिक कन्सेप्टवरती हमखास प्रश्न विचारले जातात. 8 + 3 किती 11, वरती एक आला. 7 + 3 10 आणि 1 11, परत एक आला. 6 + 5 11 + 1 झाला, आपल्याकडे झाला 12, एक आला आणि इथं आला 9, 9211 हे माझं आन्सर. पुढे बघा, द ऑकेजन ऑफ इन्व्हायरमेंट वीक. इन्व्हायरमेंट वीक मध्ये 55,275, त्याचबरोबर 65,079 ट्री वेअर प्लांटेड शिरोल अँड हातकंगनेले डिस्ट्रिक्ट. या दोन डिस्ट्रिक्टमध्ये मित्रांनो ही झाडं लावलेली आहेत. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड. टोटल किती ट्रीज प्लांट केले, टोटल किती झाडं लावली, तर या दोघांची बेरीज. एका तालुक्यामध्ये 55,275, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये 65,079 ट्रीज जे आहे ते प्लांट केलेत. दोघांची सम करायचे. 9 + 5 झाले 14, एक आला. 7 + 7 14 + 1 झाला 15, एक हातच्याला आला. 2 + 1 झाले 3, 5 + 5 10 चे 0, एक आला वरती. 6 + 5 11 आणि एक झालं 12, म्हणजे 1,20,354 हे माझं आन्सर येईल. तर एवढी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. तर एकदम सोपा असतो मित्रांनो प्रश्न, जास्त काय अवघड नाही. इथे तुम्हाला आरामात मार्क मिळू शकतात. फक्त इथे तुम्हाला काय करायचे, ऍडिशन करायचे. ओके, 55,275 प्लस तुम्हाला 65,079 दोघांचे ऍडिशन तुम्हाला करायचे. पुढचा बघा सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बघा, 5 मधून 2 गेले 3, 2 मधून 5 जात नाही. 12 मधून 5 गेले 7, एक आला. 6 मधून 1 गेले 5, 11 मधून 7 गेले 4, 4 5 7 3 हे माझ्याकडे आन्सर येईल. असा प्रश्न आहे हा, एकदम सोपा आहे. पुढचा जी क्वेश्चन बघा, अन ऑर्गनायझेशन डिसाइडेड डिपॉझिट 75,000 फॉर सोशल केस. या ऑर्गनायझेशनने एक सामाजिक संस्था होती, त्या संस्थेने ठरवलं की बाबा आपण एका सामाजिक कार्यासाठी 75,000 रुपीज जमा करायचे, गोळा करायचे जनतेकडून. परंतु पीपल कॉन्ट्रीब्युटेड, लोकांनी 81,000, किती लोकांनी 81,650 रुपीज दिलेले आहेत. एवढे पैसे जमा झाले. आपल्याला काय विचारलंय, हाऊ मच मोर अमाऊंट कलेक्टेड दॅन द डिसाइडेड अमाऊंट. म्हणजे जी डिसाइडेड अमाऊंट होती 75,000, तिच्यापेक्षा किती रुपये जास्त जमा झालेले आहेत. मग तुम्ही काय करणार, 81,650 मधून 75,000 मायनस करा. बघा इथं आले 0, 5 मधून 0 गेले 5, 6 मधून 0 गेले 6, 11 मधून 5 गेले 6 आणि 8 मधून 8 गेले 0, म्हणजे 6,650 एवढे पैसे जास्त जमा झालेत असं आपण लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. मित्रांनो, मल्टिप्लिकेशनचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय सोपा आहे. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, जसं तुम्ही रेग्युलर करता बघा तसं. 43 ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे 4,167 ला. त्यासाठी पहिलं 3 ने मल्टिप्लाय करू. 3 7 जा 21 चे 1, वरती आले 2, 3 6 जा 18, बघा 3 6 जा 18 प्लस 2 आपल्याकडे झाले 20, 20 चे 0, परत 2 आले. 3 1 जा 3 प्लस 2 झाले आपल्याकडे 5, 3 4 जा 12 झाले आपल्याकडे, एक 0 घेतला. आता 4 ने मल्टिप्लाय करू. 4 ने मल्टिप्लाय करताना याला आपण रब करू. बघा 4 7 जा 28, वर आले 2, 4 6 जा 24, 24 प्लस 2 झाले 26, परत आले 2, 4 1 जा 4 प्लस 2 झाले 6 आणि 4 4 जा 16. आता सम करा दोघांची. 1 आला,
8 आला, 6 + 5 11 चे 1, इथं 1 आला, 6 7 8 9 आले, इथं 7 आले, इथं 1 आले, म्हणजे 1,79,181. तर मित्रांनो फक्त व्यवस्थित मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे. 4 1 6 7 ला आपण मल्टिप्लाय केलं 43 ने, तर माझ्याकडे आन्सर आलं 179,181. झालं. आता डिवाइड करायचे बाबा, इथं 13 ने तुम्हाला डिवाइड करायचंय 2691 ला. 13चा टेबल तुम्हाला माहिती आहे. 13च्या टेबलमध्ये बाबा 26 येतात, काय येतात बाबा, 13 2 जा 26, 26 मधून 26 गेले 0, वरून आले 9, 13 0 जा 0, 9 मधून 0 गेले 9, वरून आले 7, 13 7 जा 91, 91 मधून 91 गेले 0. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. तुम्हाला मी सांगतो या 4 गोष्टी करा. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड, या 4 गोष्टी तुम्हाला येतात 100%. पुढचा क्वेश्चन बघा. इन अ वर्कशॉप पेपर बॅग मेकिंग. बघा एक पेपर बॅग मेकिंगचं वर्कशॉप होतं. त्याच्यामध्ये ईच स्टुडंट मेड 15 पेपर. एका मुलाने 15 पेपर बॅग बनवल्या, एका मुलाने 15 पेपर बॅग बनवल्या. टोटल 275 स्टुडंट होते. मित्रांनो टोटल जर का 275 स्टुडंट असतील तर टोटल किती बॅगा बनतील? तर तुम्ही काय करायचं, हे 275 इंटू आपण काय करा 15, दोघांचं मल्टिप्लिकेशन, कारण एका मुलाने 15 बॅग बनवल्या, टोटल 275 स्टुडंट होते, तर मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 15 7 जा तुमच्याकडं 15 5 जा 75 चे 5 वरती आले 7, 15 7 जा 105, 105 प्लस 7 112, त्याचे 2 या ठिकाणी तुम्ही इथं लिहा आणि 11 ला हातच्याला घ्या. 15 2 जा 30, 30 प्लस 11 41 झाले. तर माझ्याकडं 4125 बॅग्स एवढ्या तयार होतील. आता इथे बघा निगेटिव्ह रूटमध्ये 324, याला वर्डमध्ये लिहायचं आहे. तर इज इक्वल टू निगेटिव्ह 324 18चा स्क्वेअर आहे, म्हणजे रूट 324 म्हणजे 18, त्याचा स्क्वेअर रूट आलं 18, म्हणजे इथं निगेटिव्ह 18. मग तुम्ही इथे लिहू शकता निगेटिव्ह 18, निगेटिव्ह 18 तुम्हाला इथं आन्सर लिहिता येईल. बस एवढं लिहायचा विषय संपला. पुढचा बघा. फाइंड द हाईट ऑफ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग एरिया इक्वल टू 104. बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, पॅरलेलोग्राम, तो एरिया काय बाबा तुमच्याकडे तो हाईट. बघा याच्यामध्ये बेस इंटू हाईट काय, तो बेस इंटू हाईट, हा एरिया आहे तो. आता एरिया दिलाय 104 इज इक्वल टू बाबा आपल्याला काय दिलाय की फाइंड हाईट फाइंड करायचे. बेस दिलाय 13 इंटू तुम्हाला हाईट फाइंड करायचे. 104 आपल्या जागेवर 13 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय इज इक्वल टू एच. आता 13 ला तुम्ही 104 ने 13 ला डिवाइड करा. बघा सॉरी 104 ला 13 ने डिवाइड केलं तर 13 8 जा 104 येतात. देअरफॉर एच इज इक्वल टू तुमच्याकडे 8 आलं. हाईट तुमच्याकडे किती येईल 8 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. पुढे बघा इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, सॉरी इथे 7 ने 2x ला मल्टिप्लाय करा, कारण मला सॉल्व्ह करायचं म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग x आपल्या जाग्यावर, 26 आपल्या जाग्यावर, 2x इंटू 7 करा. x प्लस 26 इज इक्वल टू 2 7 जा 14, म्हणून 14x झाले. आता या ठिकाणी x आपल्या जाग्यावर, 14x आपल्या जाग्यावर, सॉरी एक काम करा 26 ला इथंच ठेवा, 14x आपल्या जाग्यावर ठेवा, हा x प्लस आहे पलीकडे गेला मायनस x झाला. मग 26 इज इक्वल टू 14 मधून 1x गेला, किती राहिले 13x झाले. 13 मल्टिप्लाय इथं डिवायडेड बाय 26 अपॉन 13 इज इक्वल टू x. सो देअरफॉर x इज इक्वल टू 13 2 जा 26. म्हणजे अशा प्रकारे मला x ची व्हॅल्यू जी आहे ती 2 मिळेल. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. पुढे बघा डायगोनल LN अँड MP ऑफ रोम्बस LMNP इंटरसेक्ट A. तर मला इथं MAN चं मेजर विचारलं, MAN. आता इथं रोम्बसचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर करतात, म्हणजे इथं सगळीकडे 1 2 3 4 सगळे अँगल इथे ऍक्च्युअली 90 डिग्रीचेच होणार आहे, एवढं लक्षात घ्या. सर्कल द इररॅशनल नंबर. बघा 36 चा आन्सर 6 येत आहे. 121 चा स्क्वेअर रूट येतं तुमच्याकडे 11. 3.25 हा पण रॅशनल नंबर आहे. हा जो तुमचा नंबर आहे रूट 17, हा नंबर जो आहे तो तुमचा इररॅशनल नंबर आहे, तर त्यालाच तुम्हाला सर्कल करायचं होतं. ओके. पुढे बघा पुढचे काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, हे सगळे नीट बघून घ्या. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत, हे सगळे क्वेश्चन जरा नीट बघून घ्या. याच प्रकारचे क्वेश्चन येतात. आता इथं आपल्याकडे आज वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण आजच्या चर्चेमध्ये आपण इथे तुम्हाला फक्त हे प्रश्न दाखवून जातो. इथे बघा अशा प्रकारचा जर एखादा प्रश्न आला तर हा खूप सोपा असतो. इथं 3 आहेत, इथं हे 5 प्लस हे 2 पकडा 7 झाले, इथं 12 आहे. मग 12 दाखवताना कसं दाखवणार आपण, इथे 12 दाखवताना आपण अशा प्रकारे इथं टॅली मार्क करणार. 1 2 3 4 5 ला अशी लाईन मारली, 1 2 3 4 5 आणि 1 2 झालं. 5 प्लस 5 10 प्लस 2 झाले 12 झालं. आणि इथे 9. सगळ्यांची सम करा. या दोघांची सम येते 10, या दोघांची 21 प्लस 10 आपल्याकडे झालं 31. एकदम इझी आहे.
हा प्रश्न बघा अशा प्रकारचा आला, मल्टिप्लायचा येतो बऱ्याचदा बरं का, m+2 आणि m+3 यांचा मल्टिप्लाय. त्याच्यासाठी पहिले m ने मल्टिप्लाय करायचं m+3 ला आणि नंतर +2 ने मल्टिप्लाय करायचं m+3 ला. ठीक आहे. आता काय होईल, m × m m चा स्क्वेअर प्लस m × 3 3m प्लस 2 × m माझ्याकडे झालं 2m प्लस 2 3 चा झालं 6. आता काय येईल बाबा, m स्क्वेअर प्लस 2 + 3 झालं 5m आणि प्लस 6 हे माझ्याकडे आन्सर आलं. तर असे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, जे खूप सोपे आहे. बघा इथं रेडियस ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर, म्हणजे r = तुम्हाला दिले 14 सेंटीमीटर आणि तुम्हाला एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. मित्रांनो, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, πr². पायची व्हॅल्यू आपल्याकडे असते 22/7 इंटू r चा स्क्वेअर. r 14 आहे, 14 चा स्क्वेअर 14 × 14, 7 1 7 आणि 7 2 14 आले. बघा 22 × 2 किती झाले बाबा आपल्याकडे 44, 44 × 14 बरोबर. तर माझ्याकडे 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर आसपास आन्सर येईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा. बघा 14 × 44, 44 14 4 जा 56 वर आले 5, परत 14 4 जा 56 + 5 झाले 61, म्हणजे 616. एकदम सोपं आहे मित्रांनो, फक्त फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये आन्सर टाकायचे. राईट द क्यूब रूट ऑफ 216 चा क्यूब रूट आला 6, कारण 6 चा क्यूब 216 येतो. राईट द डिग्री. डिग्री म्हणजे बघा सगळ्यात मोठा इंडेक्स, हायेस्ट इंडेक्स 2 आहे म्हणून इथं डिग्री 2 झाली. ओके. बघा सर्कम्फरन्स ऑफ बेस. अशा प्रकारे इथं माझ्याकडे एक सिलेंडर आहे. मला काय दिलेलं आहे की सर्कम्फरन्स ऑफ बेस ऑफ सिलेंडर याचा सर्कम्फरन्स जो आहे तो 88 सेंटीमीटर आहे. ओके. हा यस चालेल. 88 सेंटीमीटर आहे हा सर्कम्फरन्स. हा यस तिथं ठेवा. यस. तर आता 88 सर्कम्फरन्स जो आहे तो आपल्याकडे 88 आपल्याकडे आहे. एक मिनिट, सॉरी जरा थोडंसं एक काम निघालं होतं. बघा 88 सेंटीमीटर हा सर्कम्फरन्स दिलेला आहे. म्हणजे बेसला जर आपण बघितलं तर सर्कल आहे, सर्कलचा सर्कम्फरन्स आपल्याला दिलाय. म्हणजे काय दिलंय, सर्कलचा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr असतो, तो आपल्याला दिलेला आहे 88. ओके. 88 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि मला काय सांगितलं की व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याचबरोबर मला हाईट दिलेली आहे 20 सेंटीमीटर. सिलेंडरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला बघा काय असतो. सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो 2πrh. सरफेस एरिया आपल्याला काय सांगितलं, व्हॉट इज अ सरफेस एरिया. आपल्याला सरफेस एरिया 2πrh. सरफेस हाईट आपल्याला कर सरफेस एरिया 2πrh असतो. आपल्याला टोटल सरफेस एरिया विचारलाय, व्हॉट इज द टोटल सरफेस एरियाचा बघा 2πrh आणि प्लस 2πr². एक मिनिट आपण फॉर्म्युला या ठिकाणी बघू काय, 2πr ब्रॅकेटमध्ये h+r हा फॉर्म्युला असतो बघा. तर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला व्हॉट इज द सरफेस एरिया. ऍक्च्युली इथं आहे ना सरफेस एरिया जो आहे तो कर सरफेस एरिया पाहिजे होता. इथं फॉर्म्युल्यामध्ये काय पाहिजे होता, कर सरफेस एरिया पाहिजे होता. इथं फक्त एकदा लक्षात घ्या कर सरफेस एरिया, कारण वक्र पृष्ठफळ काढायचे तर कर सरफेस एरिया पाहिजे. सरफेस एरियाच्या ऐवजी कर सरफेस एरिया आपल्याला पाहिजे, तर आपलं आन्सर पटकन येईल. कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो 2πrh. आता इथं 2πr ची व्हॅल्यू काय बाबा 88 आहे, इंटू आपल्या इथं कर लिहू बरं का, कर सरफेस एरिया 88 इंटू h ची व्हॅल्यू आहे 20. आता 88 इंटू 20 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून इथं आन्सर लिहा, जे काय येईल ते तुमचं आन्सर. ठीक आहे. पुढचा बघा क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता इथं मला व्हॅल्यू लिहायचे 3 1/2 इंटू तुम्ही 4 करा, 2 1 जा 2 2 2 जा 4, म्हणजे काय झालं 3 चा स्क्वेअर 9 हे तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. तर अशाच प्रकारे बाकी सगळे क्वेश्चन मित्रांनो तुम्ही ट्राय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. काय अडचण असेल तर मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. तर पुढचे पण प्रश्न अतिशय सोपे आहेत मित्रांनो, हे सगळे प्रश्न जरा नीट बघून घ्या. याच टाईपचे प्रश्न आपल्याला येत राहणार आहे. या क्वेश्चन पेपरवरती आपण नंतर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, काळजी करू नका. ही क्वेश्चन पेपर आपण परत बघणार आहोत, पेपरच्या आदल्या दिवशी डिटेलमध्ये ही सगळी प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. आता फक्त जर आपण वरवरती बघतोय कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते सगळे बघून घ्या, हे सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आले हे क्वेश्चन तर याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत परत या क्वेश्चन पेपरवरती. ओके. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.